आणि पुन्हा एकदा थेट जाऊयात मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मंदार, कुठल्या परिसरामध्ये सध्या तुम्ही आहात आणि आताच आपण जलसंपदा विभागाने महानगरपालिकेला जे उत्तर दिलेलं आहे विसर्गाच्या संदर्भात ते बघत होतो। मी आता एकता नगर मध्ये आहे। आपण पाहतो आहोत पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते या बोटीच्या सहाय्याने जे अडकलेले लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। मात्र हे काम मोठं जिकिरीचं आहे, कारण ही स्पीड बोट नाहीये। भल्ल्यांच्या सहाय्याने भलवत या बोटीला पुढे न्यावं लागतं आहे आणि त्यामुळे हे आव्हानात्मक आहे। आपल्यासोबत पुणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आहेत संदीप खलाटे सर। नक्की या ठिकाणी जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे तर त्याबद्दल काय माहिती देताय? आता आम्हाला एक दोन नागरिकांनी फोन केले होते की आम्हाला बाहेर पडायचं आहे। वास्तविक आता पाण्याची पातळी कमी असल्याने आम्ही त्यांना आवाहन केलं होतं की बाहेर पडा, आम्ही आलेलो, पण त्यांनी नकार दिला होता। पण आता जसं जसं पाणी वाढत जातं आहे तसं नागरिक जरा घाबरून आता फोन करत आहेत। आता पाण्याची पातळी वाढत असल्यामुळं आम्हाला पण थोडी अडचण होत आहे की पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम करणे थोडी आम्हाला अडचण होत आहे। तर आम्ही लोकांनी सहकार्य करायला हवं। जेव्हा सूचना दिली जाते तेव्हा लोकांनी त्याच वेळी जर बाहेर पडले लोक तर ही परिस्थिती थोडीशी टाळता आली असते। दुसरी महत्त्वाची गोष्ट सर की जलसंपदा विभागाला आपण विनंती करतात तर याला काय उत्तर मिळतंय जलसंपदा विभागाकडून पाण्याचा विसर्ग कमी करण्याबाबत? त्यांचं म्हणणं आहे की आताच आम्ही त्यांच्या इंजिनियरशी बोललो आम्ही, पण त्यांचं म्हणणं आहे की वर मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण असल्यामुळं पाणी अजूनही वाढणार आहे, पाणी विसर्ग कमी होणार नाही। त्यामुळे आम्ही टीम पहाटे 4 वाजल्यापासून आम्ही उभे आहोत सर। अच्छा, धन्यवाद सर। तर आपण पाहतो आहोत पाण्याचा विसर्ग आणखी वाढणार आहे असं जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे, कारण धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस होतो आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पुण्यातील मुठा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येतंय आणि हे येणारं पाणी या सखल भागांमध्ये पसरत चाललेलं आहे आणि त्यामुळं इथं हे जे काही रेस्क्यू ऑपरेशन करण्याचा प्रयत्न होतोय त्यामध्ये अडथळे येत आहेत। आपण जर पाहिलं तर ही बोट आतमध्ये नेण्याचा प्रयत्न होतो आहे। आतमध्ये अनेक म्हणजे अक्षरशः शेकडो लोक आहेत की जे आतमध्ये अडकलेले आहेत आणि जलसंपदा विभागाने महापालिकेला सांगितलेलं आहे, महापालिकेने लोकांना सांगितलं आहे की पाणी आणखी वाढणार आहे, धोका आणखी वाढू शकतो, त्यामुळे तुम्ही बाहेर या। आपण जर पाहिलं तर या घराच्या खिडक्यांमध्ये एक मुलगी बसलेली आहे, पहा मोठ्या आरामात बसली आहे। पलीकडच्या खिडकीमध्ये देखील काही लोक आपल्याला दिसत आहेत। मात्र खरं तर या लोकांनी आधीच बाहेर यायला हवं होतं। काही तासांपूर्वी म्हणजे 1.5-2 तासांपूर्वी मी जेव्हा आलो तेव्हा हा सगळा जो परिसर आहे तो इतका पाण्याखाली नव्हता। समोर ज्या सोसायट्या आहेत त्या पाण्याखाली गेल्या होत्या, इथं एवढं पाणी नव्हतं। त्याचवेळी लोकांनी सूचना महापालिकेच्या जर ऐकल्या असत्या तर हे लोक बाहेर यांना येता आलं असतं। मात्र या सूचनांना गांभीर्याने न घेतल्यामुळे आपण पाहतो आहोत नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। या ज्या दुचाकी आहेत त्या पाण्याखाली आहेत, 4 चाकी वाहनं पूर्णपणे पाण्याखाली आहेत आणि लोक देखील मोठ्या प्रमाणामध्ये अडकलेले आहेत आणि महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। मात्र पाहतो आहोत आपण या होडीला दोरीच्या सहाय्याने खेचावं लागतंय। ही मोटर बोट नाहीये, याला मोटरचा सपोर्ट नाहीये, त्यामुळं दोरीच्या सहाय्याने या बोटीला खेचावं लागतंय आणि पाण्याचा प्रवाह या बोटीला दुसरीकडे पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये जे अडकलेले लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। यामिनी, मंदार, तुम्ही सुद्धा आणि आपले कॅमेरामन सुद्धा, तुम्ही दोघांनी सुद्धा आता खबरदारी घ्या, कारण पाण्याचा प्रवाह वाढताना दिसतो आहे। पाणी हळूहळू का होईना पण वाढतंय। तुम्ही दोघे सुद्धा या पाण्यामध्ये जाऊन वार्तांकन करताय, त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी घ्या। आपण बघतोय ही 2 दृश्य एकता नगर मधली आणि निंबज नगर मधली ही दृश्य आपण बघतोय। एकता नगर मधून आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला माहिती देत होते, बोटीच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू होतं। तर आता ही निंबज नगर परिसरामधली दृश्य आहेत। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि मिकी आपल्याला दाखवतात की कशा पद्धतीने दोरीच्या सहाय्याने आता इथे अडकून पडलेल्या नागरिकांना घराच्या बाहेर काढण्याचं, त्यांच्या वस्त्यांमधून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। अनेक मुलं, लहान मुलं, महिला, वृद्ध नागरिक हे सुद्धा अडकून पडलेले आहेत। हळूहळू हे पाणी वाढत जाताना बघायला मिळतंय। पुण्याच्या निंबज नगर मधली ही दृश्य आपण बघतोय आणि हळूहळू हे पाणी वाढतंय। बोटीच्या सहाय्याने सुद्धा नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या महानगरपालिका करताना दिसतेय। त्यामुळे प्रशासनाकडच्या ज्या काही सूचना येत आहेत या सूचना सुद्धा पाळण्याचं आवाहन आता नागरिकांना केलं जात आहे। तर ही दृश्य आपण बघतोय ती एकता नगर परिसरामधली दृश्य आहेत आणि एकता नगर परिसरामध्ये
बोटीच्या सहाय्याने सध्या बचाव कार्य सुरू असलेलं दिसतंय। महानगरपालिकेचे अनेक कर्मचारी इथे सकाळपासूनच आहेत। सहाय्यक आयुक्त सुद्धा इथे सध्या आपल्याला उपस्थित असलेले दिसतायत। महानगरपालिकेचं प्रशासन आता वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांना सूचना सुद्धा करतंय। काही ठिकाणी जे नागरिक अडकून पडलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुद्धा आता केले जात आहेत। मात्र मागच्या 1-1.5 तासामधली या भागामधली परिस्थिती काहीशी वेगळी होती आणि आता जर बघितलं तर इथलं पाणी काहीसं वाढलेलं दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।